नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत बेकायदेशीर मद्य वाहतूक उघड, 44,000चा मुद्देमाल जप्त. शेळके मळा ते नदीवेस नाका परिसरात कारवाई. इचलकरंजी शहरात बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. दुचाकीवरून मद्याची वाहतूक करत असताना संशयिताला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून मद्यसाठ्यासह वाहन असा एकूण 44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इचलकरंजी येथील कागवाडी मळ्यातील सुरेश गणपती लोहार वय 52 हा MS09DQ 1152 या दुचाकीवरून बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक करत होता. शेळके मळा ते नदीवेस नाका परिसरात 14 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. या कारवाईत त्याच्याकडून सुमारे 4,000 रुपयांचे मद्य आणि 40,000 रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हिरकणी न्यूज करिता मोहसिन जकाते, इचलकरंजी. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.